सोयाबीनला 8500 रुपये भाव देण्यात यावा यासाठी टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन. औसा. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8500 रुपयांचा हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुजयखंड घाडगे पाटील यांनी बुधवार दि. 18 सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीसाठी औसा येथील राष्ट्रीय महामार्ग सर्वपक्षीय वतीने बुधवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी 2 तास भव्य रास्ता रोको आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मुली, शेतकऱ्यांच्या बहिणी आहोत. माजी आमदार दिनकरराव माने, आमच्या पक्षातले ज्येष्ठ बंधू बोलले म्हणजे आम्ही बोलण्यासारखंच आहे. परंतु या ठिकाणी मी एक गोष्ट आवर्जून सांगते, बाकीच्या मुद्दे तर सर्वांच्या भाषणामधून आले आहेत आणि येणारच आहेत. फक्त माझ्या जिल्हा प्रमुखांना एक मी विनंती करणार आहे की या दसऱ्यापर्यंत जर या शासनाचे डोळे उघडले नाही तर दसऱ्या दिवशी रावणाचा दहन नाही तर या शासनाचा दहन केला जावं या ठिकाणी आवर्जून सांगते. त्याचबरोबर आता आपल्या राजूने एक घोषणा दिली की काय घोषणा होती ती अरे या सरकारचं करायचं काय पालट घालून तुडवायचं आहे. एवढं निर्लज्ज सरकार आहे. जर पालट घालून तुडवलं किंवा आपण उलटं टाकलं तर म्हणतो की आम्ही प्राणायाम करतो. त्यामुळे या पुढच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या घरच्या बहिणींनी, शेतकऱ्याच्या घरच्या आईनी आणि मुलींनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे. आम्हाला आम्ही तर सतत रस्त्यावर असतो आणि त्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणं आम्हाला काही नवीन नाही. परंतु आजच्या रस्ता रोकोच्या माध्यमातून या सरकारला आम्ही इशारा देतो. हा इशारा नाही, धमकीत असं समजावं येणाऱ्या काळात तुमचं काही खरं नाही. वागामेला सांभाळून राहा. प्लॉटिंगला जास्तीत जास्त भाव कसा मिळावा याच्यासाठी आमदार प्रयत्न करतोय. म्हणजे सर्वसामान्य लोक आपण कुठं आहोत आणि आपण निवडून दिलेला या मतदारसंघातला आमदार काय करतोय. मी फक्त सोयाबीनवर बोलणार आहे. राजवत यांचं फक्त 3-4 मिनिट होते. आमदार इथला आमदार सोयाबीन परिषदेचा काहीतरी अध्यक्ष झाला म्हणून या आपल्या मतदारसंघामध्ये डिजिटल लावले आणि मी सोयाबीन परिषदेचा अध्यक्ष झाला म्हणून स्वतः सत्कार करत घेतले. पण या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं संशोधन केंद्र व्हावं ह्याच्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने लातूर जिल्हाभर आंदोलन केले. पण हा सत्ताधारी आमदाराचं कुठं तोंड उघडलं नाही. What is that?